जय भीम मंडळी, कसे आहात तुम्ही? मी रोशनी रुपेश कडमकर, अर्थातच तुमच्या लडक्या मम्मा. आज आम्ही करणार आहोत, काय बनवणार आहोत? साबुदाणा वडा. साबुदाणा वडा. त्यासाठी बघा आमचे शेंगदाणे भाजले आम्ही. आता हे थंड होत आहे. हात जडले हो आमचे. त्यांना तुझा पण हात जडला ना? रिदानी ते अंगूर खात आहे बघा. रिदानच्या आजीने बघा बिस्किटांचा पूर्ण खजाना आणून दिला. यामध्ये कोणते कोणते बिस्किट आहे तुम्हाला दाखवते. क्रॅक जॅक अँड गुड डे, पार्लेजी छोटाही आहे आणि मोठाही आहे. अँड मोनॅको अँड हे मारीगोल्ड. बापरे. जिम जॅम बिस्किट्स आणि हे चोको ट्रिक. डबल ट्रेट ओरिओ आणि हे आहे बर्बन आणि ही आहे 2020. बघा मंडळी किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 ना. हे 7 दोन्ही मिळून 8 काय ते दोन आहे. 8 9 10 and 11. तर बघा एवढा सारा खजाना आणून दिला याला. ह्या दिदांना बघा एवढा सारा बिस्किटांचा खजाना आणून दिला. मला करता आली होती ना. आता आम्ही बघा आता हे शेंगदाणे आता आम्ही यांचे साल काढून घेतो अगोदर. आम्ही बघा याचे साल काढतो, एकेका साल काढतो आणि मग बघा आम्ही साबुदाणा वडा कसं बनवतो. ओके फॉलो मी. आणि साबुदाणा आम्ही शेंगदाण्याचे अगोदर साल काढून घेतो. ठीक आहे मंडळी. आता मी शेंगदाणे जे आहेत नाही का ते मिक्सीमधून नाही काढले आहेत. मी कोरपाटवर बारीक करत आहे. त्याची अशी चव चांगली येते. आणि बघा कोरपाटवरच करते मी. आणि मी जास्त एकदम बारीक नाही करत आहे, बस थोडेफारच झाले. आता याला मी काढून घेते. मी घेतलेले आहे मिरची आणि तो शेंगदाण्याचा कूळ होता. आलू, उकडलेले आलू आहे, बटाटे, हा साबुदाणा आहे. आता यामध्येच मी आलू मॅश करते अगोदर. आणि आता यामध्ये मी हा भिजलेला साबुदाणा टाकते. भिजलेला आहे. आणि यामध्ये मी सांबार टाकत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे मी सांबार खोडूनच टाकते म्हणून. आणि यामध्ये आता मी टाकत आहे चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि आता याला मी पूर्ण मिसळून घेते. हे झालं आहे. आता आपण बघूया याचा वडा थापता येते का बरं. कारण याच्यामध्ये आपण एकही थेंब पाण्याचा टाकलेला नाही आहे. तर आपल्याला वडा थापता येत आहे. तर हे आता मिश्रण झालेलं आहे. आता आपण याला तळून घेऊया. थोड़ा सा पीछे हो जा रे, थोड़ा सा पीछे हो जा रे, थोड़ा सा पीछे हो जा रे. रिदान होत आहे तेलाजवळ. सांगा मंडळी बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? थोड़ा सा पीछे हो जा रे, थोड़ा सा पीछे हो जा रे. नको बस सरळ. आता तर मंडळी आता आपलं तेल गरम झालेलं आहे. मी असं मार दे ना. मी तुला माझ्या जवळ ओरी बाबडी खोकी आली. रिदानचा पॅन्ट ढिला झाला. तर मंडळी आता आपण यामध्ये टाकून घेऊया साबुदाणा वडा.
तुला नाही जमत. तेला जवळ मला असं आवडत नाही बेटा. ऐकायला आलं तुला टाकता नाही येत, ते वड्या थापायला लागते. आता आपण यामध्ये वड्या थापून घेऊया. नो नाही तुला नाही करता बेटा. राणा तू समजत नाही ना, मिरची आहे ना बेटा. बघा मंडळी, रिदानला आला राग, त्याला करू नाही दिलं तर. बघा आता आपण वडा थापलेला आहे. आता आपण याला तेलामध्ये सोडूया. थोडं स्पिन करते मी पावर. अगोदर माझ्या हातामध्ये का साबुदाणा वडा की नाही फुटायचा तेलामध्ये. जसा मी हात लागला, माझा हातही जरी लागला तरी माहित नाही काय व्हायचं काय नाही, पण तो फुटूनच जायचा. आता माझ्या हातात हा साबुदाणा वडा होतो बरोबर. बघा मंडळी, माझे साबुदाणा वडे बनत आहेत बरोबर व्यवस्थित. म्हणजे त्यामध्ये जे आता साबुदाणा वगैरे टाकतो की नाही त्यामध्ये की नाही तेल सुद्धा ओढतो बरं. तर थोडंसं दूरही राहायचं. आणि मी बरं झालं की माझा रिदान गेला आहे, तर नाहीतर भीती वाटते. लहान लेकराला जर जवळ ठेवलं आपण तर भीती वाटते. तर मंडळी हे बघा माझे मी बनवलेले साबुदाणा वडा. तर बघा माझ्या हजबंडला दाखवते अगोदर खायला. टेस्ट कशी झाली तर विचारते. गरम आहे. बघा क्रंची क्रंची आवाज येत आहे. हा टेस्ट कसा छान ना. एक नंबर. खाऊन सांग कसा आहे. चांगला सांग खाऊन. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. ओली पापडी. एक नंबर झाला मंडळी. तर या साबुदाणा वडा खायला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण जर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.